कोकणातल्या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता। मध्य महाराष्ट्रामधील जिल्ह्यांमध्ये घाट भागातही पावसाची शक्यता। भंडाऱ्यामधल्या वैनगंगा नदीनं ओलांडली इशारा पातळी। नदीजवळच्या गावांना सतर्कतेचा इशारा। कोल्हापूरमधल्या पंचगंगा नदी धोक्याची पातळी गाठण्याची शक्यता। राधानगरी धरण 90% भरलं। पन्हाळा तालुक्यातील कासारी नदीचं पाणी देखील रस्त्यावरती आलं। अतिवृष्टीमुळे वारणा धरणाचे 2 दरवाजे उघडले। वारणा धरणाच्या वक्र दरवाजामधून 2000 क्युसेक पाण्याचा विसर्ग। सांगलीमध्ये चांदोली धरणातून 3648 क्युसेक विसर्ग सुरू। वारणा नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा। पंचगंगेचं उगमस्थान प्रयाग चिखली इथे 5 नद्यांचा संगम होतो। याच प्रयाग चिखलीची ही खास दृश्य एबीपी माझाच्या प्रेक्षकांसाठी। कोल्हापूर सांगली जिल्ह्यासाठी दिलासादायक बातमी। कर्नाटकच्या अलमट्टी धरणामधून पाण्याचा विसर्ग आणखी वाढवला। 1,70,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू। अमरावती अप्पर वर्धा प्रकल्प धरणामधून पाणी सोडण्याच्या सूचना। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। चंद्रपूरच्या इरई धरणाचे 7 दरवाजे 1 मीटरनं उघडले। इरई नदीमध्ये 462 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग। इरई नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। यवतमाळ जिल्ह्यामध्ये गेल्या 6 दिवसांपासून पावसाची संततधार सुरू। बेंबळा नदी प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाण्याच्या पातळीमध्ये वाढ। बेंबळा प्रकल्पाचे 6 दरवाजे उघडले। नाशिकमध्ये पावसाची संततधार। धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाणी पातळीमध्ये वाढ। नाशिककरांवरील पाणी कपातीचं संकटही टळलं। 4 दिवसांपासून गडचिरोलीमध्ये अतिवृष्टी, अनेक नद्यांना पूर। जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांकडून पूर परिस्थितीची हेलिकॉप्टरमधून पाहणी। नगर जिल्ह्याच्या धरणांमधील पाणीसाठ्यामध्ये वाढ। भंडारदरा धरण 56%, तर मुळा धरण 37% आणि निळवंडे धरणाचा साठा 25%वर। 2 दिवसांपासून गोसीखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस। धरणाचे 33 दरवाजे उघडले। 3,50,524 क्युसेक पाण्याचा विसर्ग। गोंदियामध्ये पावसाचा जोर कायम। इटिया डोह धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये मोठी वाढ। सध्या धरणामध्ये 98% जलसाठा असून ओव्हरफ्लो होण्याची शक्यता। शहापूरमध्ये धरण क्षेत्रामध्ये पावसाची दमदार हजेरी। मुंबईला पाणीपुरवठा करणारं तानसा धरण 97% भरलं। माळशेज परिसरामध्ये मुसळधार पावसामुळे धबधबे मोठ्या प्रमाणामध्ये प्रवाहित। धबधब्याचं पाणी महामार्गावरती आल्यानं वाहतुकीवरती काहीसा परिणाम। संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये आज अर्थसंकल्पावरती चर्चा सुरू होणार। विरोधकांच्या भूमिकेकडे लक्ष। काँग्रेस आमदारांची आज संसदेमध्ये बैठक। इंडिया आघाडीचे खासदार आज अर्थसंकल्प भेदभाव करणारा म्हणत संसदेमध्ये आंदोलन करणार। केंद्र सरकारकडून रेल्वेला 2.5 लाख कोटींचा निधी। 1 लाख कोटींहून अधिकचा निधी सुरक्षा यंत्रणांवरती खर्च करणार। कॅबिनेटच्या बैठकीमध्ये विकास निधीवरून मंत्री गिरीश महाजन आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्यामध्ये वाद। ग्रामविकास विभागाला जास्त निधी द्या, महाजनांची मागणी। निधी कुठून आणू? आता जमिनी विकायच्या का? अजित पवारांचा सवाल। अडचणीत आलेल्या साखर कारखान्यांच्या मार्जिन मनी लोनमधून संग्राम थोपटे आणि विवेक कोल्हे यांचे कारखाने वगळण्यासाठी सरकारच्या हालचाली सुरू। राज्यातल्या 13 सहकारी साखर कारखान्यांना केंद्र सरकारच्या एनसीडीसी मार्फत 1,898 कोटी मार्जिन लोन मंजूर। ओबीसी आरक्षणावरून नवं राजकारण। ओबीसी आरक्षण बचाव यात्रा जर बाळासाहेब आंबेडकर काढत आहेत तर मग लक्ष्मण हाके यामध्ये का सहभागी होत नाही? दलित पॅंथर सेनेचे दीपक केदार यांचा सवाल। वंचित बहुजन आघाडीची 25 जुलैपासून राज्यभरामध्ये आरक्षण बचाव यात्रा। यात्रेसाठी शरद पवार, भुजबळ आणि पंकजा मुंडे यांच्यासह अनेक नेत्यांना निमंत्रण। आगामी विधानसभा निवडणूक मनसे स्वबळावरती लढण्याच्या तयारीमध्ये। ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये राज ठाकरेंचा राज्य दौरा। 225 जागा लढण्याची मनसेची तयारी। पुण्यामधल्या मनसे नेत्यांनी घेतली राज ठाकरेंची भेट। आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भात राज ठाकरेंनी घेतला आढावा। मुंब्रा कळवा मतदारसंघामधील शरद पवार गटाच्या अनेक नगरसेवकांचा अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश। देवगिरी बंगल्यावरती नगरसेवकांचा पक्षप्रवेश।
लाडकी बहीण योजनेसाठी पोस्टाचं बँक खातं आता ग्राह्य धरलं जाणार। केंद्राच्या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना देखील लाभार्थी म्हणून ग्राह्य धरलं जाणार। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अटी आणि शर्तींमध्ये बदल। आशा स्वयंसेविकांसाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये महत्त्वाचा निर्णय। ऑन ड्युटी असताना अपघात होऊन मृत्यू झाल्यास 10 लाखांची तर कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास 5 लाखांची मदत देणार। 5 एप्रिल 2024 पासून योजना लागू। अदानीमार्फत होणारा धारावी पुनर्विकासाचा सर्व्हे आम आदमी पक्षानं रोखला। धारावीचा मास्टर प्लॅन हा तयार होणार नाही आणि धारावीकरांना घरं देण्याचा GR निघणार नाही तोपर्यंत सर्व्हे होऊ देणार नाही, आपली भूमिका। मुंबईमध्ये पावसाळ्यात पडणाऱ्या खड्ड्यांसंदर्भात अभियंत्यांना पालिकेची कारणे दाखवा नोटीस। नोटीसला म्युनिसिपल इंजिनियर्स असोसिएशनचा विरोध, तर खड्डे बुजवण्याचं काम युद्धपातळीवरती सुरू असल्याची माहिती। मुंबई नाशिक महामार्गावरती खड्ड्यांच्या विरोधामध्ये ठाकरे गटाचं घोटी टोल नाक्यावरती आंदोलन। मार्गाची दुरुस्ती होईपर्यंत विना टोल वाहनं सोडण्याची मागणी। लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे। अंधेरी मरोळ पोलीस कॅम्पमध्ये खड्ड्यांचं साम्राज्य। मुंबईमध्ये सर्वत्र मुसळधार पावसानं रस्त्यांची दुरवस्था। खड्ड्यांच्या तक्रारीकडेच सार्वजनिक बांधकाम खात्याचं दुर्लक्ष। भिवंडीमधल्या माणकोली अंजूर फाटा चिंचोटी रस्त्याची दुरावस्था। खड्ड्यांमुळे ट्रक उलटला। वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर नॉट रिचेबल। पुणे पोलिसांनी 2 वेळा नोटीस देऊनही पूजा खेडकर गैरहजर। दिल्लीमध्ये गुन्हा दाखल झाल्यानं अटकेच्या भीतीनं खेडकर नॉट रिचेबल असल्याची माहिती। इंद्राणी मुखर्जीला परदेशामध्ये जाण्यासाठी दिलेल्या परवानगीला हायकोर्टाकडून तुर्तास स्थगिती। 29 जुलैपर्यंत परदेशवारी करता येणार नाहीये। ससून रुग्णालयामधील व्हायरल व्हिडिओनंतर संबंधित डॉक्टरवरती तात्काळ कारवाई। बेवारस रुग्णांवरती उपचार करून निर्जनस्थळी सोडणाऱ्या डॉक्टरांचं निलंबन। रत्नागिरीमधल्या लोटे MIDC मध्ये एक्सेल कंपनीमध्ये वायू गळतीमुळे अनेकांना श्वसनाचा त्रास। कंपनीकडून चूक मान्य। पुण्यातल्या 49 अनधिकृत शाळांपैकी 13 शाळांवरती कारवाई। 10 अधिकृत शाळांवरती फौजदारी गुन्हा दाखल। पुणे जिल्हा परिषदेची कारवाई। मोदी सरकारचा महत्वाकांक्षी असलेला वाढवण प्रकल्पाला केंद्र आणि राज्य सरकारची मंजुरी। स्थानिक आणि वाढवण बंदराच्या विरोधामध्ये संघर्ष समिती आक्रमक। आजपासून 3 दिवस वाढवण बंदराच्या निषेधार्थ आंदोलन। विद्यार्थ्यांना आपत्कालीन परिस्थितीमध्ये वैद्यकीय उपचार तातडीने मिळायला हवेत। कॉलेजप्रमाणे शाळांमध्येही प्राथमिक उपचारासाठी स्वतंत्र खोली आणि रुग्णवाहिका सज्ज ठेवण्याचे हायकोर्टाचे निर्देश। विलेपार्ले T1 येथील उड्डाणपुलावरती खड्डे। MMRDAच्या निदर्शनास येताच संबंधित कंत्राटदाराला माहिती देऊन खड्डे बुजवण्याचं काम पूर्ण। MMRDAची माहिती। भ्रष्टाचारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे निलंबन करावं या मागणीसाठी खासदार निलेश लंके यांचं आंदोलन। कारवाई होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्यावरती लंके ठाम। प्रो गोविंदा लीग सेशन 2 ची सरनाईक कुटुंबियांकडून जोमात तयारी। प्रो गोविंदाच्या 16 संघांना देणार फ्रँचायझी ओनर। जुलै अखेर रंगणार गोविंदा पथकांची स्पर्धा। पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा कारभार ताब्यात घेण्यावरून हायकोर्टामध्ये याचिका। पंढरपूर मंदिराचा कारभार राज्य सरकार कायमस्वरूपी आपल्या ताब्यात ठेवू शकते का, यावरती भूमिका स्पष्ट करण्याचे कोर्टाचे निर्देश। MCA अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये अजिंक्य नाईक विजयी। अजिंक्य नाईक 107 मतांनी विजयी। हिंगोलीमध्ये विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची बैठक। शरद पवार गट हिंगोली आणि वसमत विधानसभा या 2 जागा लढणार असल्याची माहिती। स्वस्त धान्याच्या तांदूळामध्ये आढळले प्लास्टिकचे तांदूळ। तांदळामध्ये प्लास्टिक तांदळाची भेसळ करणाऱ्यांवरती कारवाई करण्याची मागणी। हिंगोली जिल्ह्याच्या गलांडी गावातला प्रकार। पिंपरी चिंचवडमध्ये कारची 2 विद्यार्थ्यांना धडक। घटना CCTV मध्ये कॅमेऱ्यानं टिपली। या प्रकरणामध्ये मालकाच्या विरोधात निगडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। या प्रकरणात पुढची चौकशी सुरू। अकोल्यामधल्या प्रतिष्ठित उद्योगपती ब्रिजमोहन भारतीय यांच्या घरी चोरी। या प्रकरणामध्ये संभाजीनगरमधून 2 चोरटे ताब्यात। चोरट्यांकडून सुमारे 25 लाखांचा मुद्देमाल जप्त। महसूल कर्मचाऱ्यांचा संप मागे। महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या बैठकीनंतर महाराष्ट्र महसूल संघटनेचा निर्णय। परशुराम घाटामध्ये ठाकरे गटाचं अनोखं आंदोलन। सतत होणाऱ्या अपघातांमुळे ठाकरे गट आक्रमक। या मार्गावरती सत्यनारायणाची पूजा करत ठाकरे गटाकडून रोष व्यक्त।
भूकंपाची कारणे शोधण्यासाठी भूवैज्ञानिकांचं पथक हिंगोलीमध्ये पाहणी करून सविस्तर अहवाल केंद्र सरकारला देणार। मागच्या 4 ते 5 वर्षांमध्ये 24 वेळा भूकंप झाल्यामुळे भूवैज्ञानिकांकडून पाहणी। परभणीच्या फुलवाडीमध्ये ओढ्याला पूर, विद्यार्थ्यांना पुराच्या पाण्यातून करावा लागतोय जीवघेणा प्रवास, तात्काळ पुलाचं काम करण्याची गावकऱ्यांची मागणी। नागपूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरती खड्डे, लाखो रुपयांची टोल वसुली करूनही महामार्गाच्या देखभाल आणि दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याचा नागरिकांचा आरोप। नंदुरबारच्या नवापूर तालुक्यामधील खांडबारा जिल्हा परिषद शाळेची दुरावस्था, या दुरुस्तीसाठी चक्क सरपंचाचं अर्धनग्न आंदोलन, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शिक्षण विभागाचे मात्र अक्षम्य दुर्लक्ष। मद्यधुंद बस चालकाकडून पुण्यातल्या कोथरूड भागामध्ये अपघात, 3 ते 4 वाहनांना दिली धडक, अपघातामध्ये 2 जण जखमी, वाहन चालक पोलिसांच्या ताब्यात। वाशिम जिल्ह्यामधल्या हजारो शेतकरी पीएम किसान योजनेपासून वंचित, जिल्हाधिकारी कार्यालयावरती घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट, दस्तऐवजाची पूर्तता करून जवळपास 20,000 शेतकरी अजूनही वंचित। स्मशानभूमीवरती शेड नसल्यानं ताडपत्रीचा आधार घेत अंत्यसंस्कार, वाशिमच्या दापुरा गावातली घटना। वर्ध्याच्या कोलगाव शिवाराला अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका, सोयाबीन आणि कपाशीचं मोठं नुकसान, कोणतेही अधिकारी आणि कर्मचारी गावात आले नसल्यानं शेतकऱ्यांकडून खंत व्यक्त। अहमदनगरमध्ये दूध दरासाठी शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर लॉंग मार्च, दुधाला 40 रुपये दर देण्याची शेतकऱ्यांची मागणी। पुण्यातल्या कोथरूडमध्ये मद्यधुंद बस चालकाची 3 ते 4 वाहनांना धडक, अपघातामध्ये 2 जण जखमी, चालक पोलिसांच्या ताब्यात। चंद्रपूर मूल मार्गावरच्या चिचपल्ली गावाच्या जवळ 2 बसची समोरासमोर धडक, दोन्ही बसमधील 16 प्रवासी जखमी, जखमींमध्ये दोन्ही बसच्या चालकांचाही समावेश। नीट परीक्षेच्या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टातली सुनावणी पूर्ण, नीटची फेरपरीक्षा नाही, सरकार ठरवेल तेव्हा समुपदेशन होणार, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय। एनटीए 2 दिवसांमध्ये नीट यूजीचा अंतिम निकाल जाहीर करेल, नीट यूजीच्या गुणवत्ता यादीमध्ये सुधारणा केली जाईल, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची माहिती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।